नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तसेच फक्त आता ही 4 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता। कशा प्रकारे अर्ज करायचा हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो। म्हणून आपला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 4 डॉक्युमेंट लागणार आहेत। ते कोणकोणते या व्हिडिओमध्ये आपण पाहू। मित्रांनो, पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड, दुसरं लागणार आहे बँक पासबुक आणि आपल्याकडे जर आपल्याला उत्पन्नाचा दाखला आता लागणार नाही, कारण तुमच्याकडे जर पिवळा रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट काढण्याची उत्पन्नाचा दाखला काढण्याची काही गरज नाही। तसेच डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट सुद्धा काढायची गरज नाही। तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला जर तुमच्याकडे असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट उत्पन्न दाखला आता लागणार नसून आता फक्त महिलेचे मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला तुम्ही प्रूफसाठी वापरू शकता। तसंच आता उत्पन्नाचा दाखला लागत नसून आता फक्त मित्रांनो पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड लागणार आहेत। हे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।